हनुमंत पवार एकतर हा मुद्दा ज्याचे अधिकृत लाच असा उल्लेख केला होता माइंडकरांनी, भाजप तो मुद्दा कोडून काढते। आणि दुसरा मुद्दा म्हणजे राहुल गांधींचा प्रेझेन्स। म्हणजे आपण जर सभांची आकडेवारी बघितली तर मोदींच्या 20 सभा आहेत, अमित शहांच्या 38 सभा आहेत, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या मिळून 25 सभा आहेत। त्यामुळे राहुल गांधींचा केंद्रीय नेतृत्व जे काँग्रेसचं आहे ते पाठिंबा देण्यात तेजस्वी असा एक आरोप होतोय। नम्रताजी, खरं म्हणजे हे फेक नरेटिव्ह आहे। माध्यमांनी चालवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची कदाचित ती इच्छा असावी, कारण वोटर अधिकार यात्रा ही बिहारच्या जवळपास सर्व 3 जिल्हे वगळले तर सर्व जिल्ह्यामध्ये राहुलजी गांधी यांची आणि तेजस्वी यादव यांची सोबत आणि डावे पक्ष घेऊन वोटर अधिकार यात्रा निवडणुकीच्या 1 महिना अगोदर पूर्ण बिहार हा राहुलजींनी पिंजून काढला होता। एक दुसरं, राहुलजीच्या ज्या 5 सभा झाल्या त्याच्यामध्येही 6 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांचे रोड शो झालेले आहेत आणि 5 वेगळ्या जिल्ह्यांमध्ये सभा झालेल्या आहेत। त्यामुळे राहुलजींनी आणि पूर्ण अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, त्याच्यामध्ये आमच्या महासचिव प्रियंकाजी गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील किंवा रेवंत रेड्डी असतील, कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्रातूनही काँग्रेसची मोठी टीम गेलेली होती। त्यामुळे बिहारकडे काहीतरी राहुलजींनी एआयसीसीने दुर्लक्ष केलं हे खोटं नरेटिव्ह आहे। अतिशय सिरियसली आणि चिकाटीनं आम्ही बिहारमध्ये लढलेलो आहोत। आता जे तुम्ही आता रेवडी कल्चर सांगितलं किंवा 10,000 रुपयांची चर्चा झाली, माइंडकर सर बोलले, भाजपाचे प्रवक्ते बोलले, 20 वर्ष सत्ता होती ना नितीश कुमार साहेबांची, तरीही भारतातल्या सर्वात जास्त मागास राज्यामध्ये 2 नंबरला बिहार आहे। क्राईम रेट हा सर्वाधिक जास्त आजही यूपी आणि बिहारचाच आहे, बिहार तिथे 2 नंबरला आहे। 20 वर्षामध्ये 70,000 खून झाल्याचा आकडा तर केंद्र सरकारच्या रिपोर्टमध्ये आलेला आहे। असं असताना स्वास्थ्य, शिक्षा आणि रोजगार या मुद्द्यावर तेजस्वी यादव यांच्या हातात हात घेऊन डाव्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही अतिशय जबाबदारीनं लोकशाहीच्या माध्यमातून 20 वर्षामधलं जे अन्यायकारक सरकार होतं, बेरोजगारीच्या प्रश्नावर प्रचंड अपयशी ठरलेलं सरकार होतं, त्याला आम्ही जनतेच्या न्यायालयात गेलो ना, समोर गेलो ना। अपेक्षा आहेत आम्हाला, मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे। पैसे वाटले का 10,000 रुपये तर वाटले ना। 20 वर्षाचा अपयशच एक प्रकारे त्यांनी 10,000 रुपये देऊन अधोरेखित केलेला आहे। बिहार मधली जनता सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या प्रचंड संवेदनशील आहे, सजग आहे। आम्हाला अपेक्षा आहे की नितीश कुमारांच्या 20 वर्षाच्या सरकारच्या भोंगळ कारभाराला आपल्या मतपेटीतून बिहारची जनता उत्तर देईल।